हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जे कोवळिकेचे निपाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे, जयाचेनी. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदमीशमालंदी वल्लभम. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 6व्या अध्यायातील 15व्या क्रमांकाची ही ओवी आहे. ज्ञानोबारायांनी या 6व्या अध्यायाला आरंभ केलेला आहे आणि तो 6वा अध्याय नेमका कसा आहे त्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. तो गीते माझी षष्ठीचा प्रसंग से आयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. तो गीतेतील 6व्या अध्यायाचा प्रसंग मोठा चातुर्याचा आहे. ज्याप्रमाणे क्षीर समुद्रातून अमृताचा विशेष निर्माण झाला, त्याप्रमाणे हा अध्याय संपूर्ण गीतार्थाचं काय आहे, सार आहे. जे तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार विचार रूपी समुद्राचा पैल तीर म्हणजे हा 6वा अध्याय आहे. आणि अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचं जणू उघडलेलं हे कोठारच आहे. नाना योग विभव भांडार उघडले का. जे आदी प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथुनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे. आदी प्रकृती सर्व जगाचं मूळ कारण असलेली जी प्रकृती, त्या प्रकृतीचं विश्रांती स्थान हा अध्याय आहे. जेथून गीतारूपी वेल वाढीला लागलेली आहे असा हा अध्याय आहे. तो हा 6वा अध्याय 6वा. वरी साहित्याची बरोबर सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊन, असा हा 6वा अध्याय, उत्कृष्ट असलेला अध्याय. तो रस अलंकार यांचा सहभाव ज्याच्यात आहे अशा साहित्याच्या सौंदर्याने तो सांगितला जाईल. वरी साहित्याची बरोबर सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊनी, म्हणून श्रोत्यांनी चित्त देऊन ऐकावा. ज्ञानोबाराय म्हणतात, मी कसं बोलणार आहे, माझं ते बोललेलं जे आहे ते शब्द कसे असणार आहेत. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताती ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवी न. माझा बोल, माझा शब्द हा मराठाची म्हणजे प्राकृत भाषेतच मी बोलणार आहे. पण मी बोलत असलेली ही मराठी भाषा गोडीच्या बाबतीमध्ये जर तुलना केली, पैज लावली, तर प्रतिज्ञेनं अमृताला सुद्धा कौतुके सहज हसत खेळत ती जिंकू शकेल अशी रस अलंकार युक्त शब्दांनी मी त्याची योजना करणार आहे. ऐशी अक्षरे रसिके मिळवीन, इथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता. ज्ञानोबाराय त्यांच्याच शब्दांचं वर्णन यामध्ये करत आहेत. बऱ्याचशा ओव्या ज्ञानोबाराय स्वतःच्या या समर्थ शब्दांचं वर्णन करणार आहेत त्या बऱ्याच ओव्यांमधून. जे कोवळिकेचे निपाडे,
दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिपणाचे बिक मोडे जयाचे. जे कोवळीकेचे निपाडे, ज्या शब्दातील कोमलपणा जो आहे, पाडे म्हणजे मानानं, तुलनेनं, या माझ्या शब्दातील जो कोमलपणा आहे त्या कोमलपणाच्या मानानं नादीचे रंग थोडे दिसती. गायनातील जे निरनिराळे रागाचे स्वर आहेत ते सुद्धा काय होतील, कोमल दिसतील. लक्षात आलं का? म्हणजे या माझ्या अक्षरांकडं जर पाहिलं तर सुस्वरांपासून मिळणारा जो आनंद आहे, स्वरांपासून, तो आनंद सुद्धा कमी दिसेल. लक्षात आलं का? गायनामध्ये सुद्धा काय आहे, आनंदच आहे की नाही. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. गायनाच्या अंगामध्ये अशी अद्भुत काय आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे. माणसांना डोलायला तर भाग पाडतच, पण पशुपक्षी सुद्धा काय होतात, या सुस्वरामध्ये डोलतात. एवढं सामर्थ्य कशात आहे, गायनामध्ये आहे, स्वरांमध्ये आहे. काही चिकित्सा पद्धती ज्या आहेत वेगवेगळ्या रोगांवर उपचार करणाऱ्या, काही मानसिक रोगांवर उपचार म्हणून सुद्धा हे संगीत श्रवण करायचं सांगितलं जातं. मन काय होतं, त्याने स्थिर होतं. हे अतिविचार करून जो मानसिक रुग्णता निर्माण झालेली असते, रोग, तो दूर व्हायला काय होतंय, मदत होते. काहींना तर आपण हे मानसिक रुग्ण आहे असं ठरवलेलं असतं. तसंही सगळे ज्यांना भगवत ज्ञान नाही आहे ते सगळे मानसिक रुग्णच आहेत संतांच्या दृष्टीने. लक्षात आलं का? या संसारात रंगलेले जे आहेत ते मानसिक काय आहेत, रुग्णच आहेत. पण अशा संसारी विषयासक्त माणसांचं मन सुद्धा स्थिर करण्यामध्ये या स्वरांचा काय आहे, उपयोग आहे. असा संसारानं वैतागलेला माणूस सुद्धा मंदिरात आला आणि काही भजन वगैरे चालू असलं तरी त्याला काय वाटतो, थोडासा आनंद वाटतो की नाही. म्हणजे या स्वरामध्ये सुद्धा काय आहे, आनंद आहे. गायनाचे या रागांचे स्वर देखील हे आनंददायक आहेत. पण जर तुलना केली, ज्ञानोबा म्हणतात माझ्या बोलण्यातील कोमलपणा आणि त्या स्वरांचा कोमलपणा तुलना केली तर माझंच बोलणं अधिक कोमल, अधिक आनंददायी ठर. म्हणजे स्वतःच्या बोलण्याबद्दल ज्ञानोबा बोललेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज जे बोलले त्यांच्या बोलण्याबद्दल दुसऱ्यांनी भरपूर बोलला असेल. ज्ञानेश्वरीबद्दल, त्यांच्या ग्रंथ रचनेबद्दल अनेक संतांनी त्यांना वंदन केलेलं आहे. ज्ञानेश्वरी कशी आहे, भाव अक्षराचे गाठी, ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी, ज्ञानेश्वर मंगळमुनी, सेवा करी दासी जनी. जनाबाईंनी तर म्हटलेलंच आहे. बाकीच्याही सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरी बद्दल एक तरी ओवी अनुभवावी. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ, ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचोनी सनाथ होती जीव. सगळे संत बोलले ज्ञानोबारायांच्या बोलण्याबद्दल. पण ज्ञानोबाराय स्वतःच्या बोलण्याबद्दल बोलतात, माझं बोलणं कसं आहे. जिये कोवळीकेचे निपाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचे. आणि ज्या शब्दांच्या आकर्षणानं फुलांच्या सुगंधाचं आकर्षण मोडेल, फुलामध्ये जो सुगंध आहे आणि त्या सुगंधाचं जे एक आकर्षण आहे त्याच्यापेक्षा माझ्या शब्दामध्ये जो सुगंध आहे त्याचं आकर्षण मोठं आहे. लक्षात आलं का? फुलं असतात, फुलामध्ये सुगंध असतो, तो मनाला भावतो आणि माणसाच्या मनाला आकर्षित करून घेतो. ज्ञानोबा म्हणतात, पण मी ज्या शब्दांची योजना या ग्रंथात करणार आहे, आता इथं जे बोलणार आहे 6व्या अध्यायामध्ये, या शब्दाला असा सुगंध असणार आहे की त्या सुगंधाच्या आणि सुगंधाची आणि या फुलाच्या सुगंधाची तुलना केली
तर त्या फुलाच्या सुगंधाचं आकर्षण कमी वाटेल एवढं माझ्या शब्दाचा काय आहे, सुगंध आहे. लक्षात आलं का? माझ्या अक्षरांना काय आहे, सुगंध आहे. त्या फुलांचा जो सुगंध आहे आणि तो सुगंध जो चित्ताला आकर्षित करून घेतो, त्या फुलाच्या सुगंधाचा चित्त आकर्षकपणा तो सुद्धा माझ्या शब्दाचा सुगंध नाहीसा करून टाके. लक्षात आलं का? जे कोवळीकीची निपाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेदे परिमळाचे बीक मोडे, जयाचे नी. आपल्या स्वतःच्या शब्दाचा, अक्षराचा जो विशेष आहे, जे सामर्थ्य आहे, ते ज्ञानोबराय सांगतात. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. ज्ञानोबराय म्हणतात, श्रोते हो ऐका, रसाळपणाची या लोभा, माझ्या शब्दातील जो रसाळपणा आहे, त्या रसाळपणाच्या लोभानं श्रवणीची जिभा होती, कानाला जणू जिभा निर्माण होतील. म्हणजे माझे जे शब्द असतील ते शब्द इतके रसाळ असतील की त्या रसाचा आनंद घेण्याकरिता कानाला जिभा निर्माण होती. लक्षात आलं का? रस विषय कोणाचा आहे? जिभेचा आहे ना. लक्षात आलं का? मग त्या कानालाच वाटेल या शब्दाचा रसाळपणा, आपल्याला त्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्या कानाला जिभा फुटतील म्हणे. लक्षात आलं का? ऐका रसाळपणाच्या लोभा, की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. आणि माझं जे बोलणं आहे, माझं जे शब्द असतील, त्या शब्दांवर हक्क दाखवण्याकरता इंद्रिया एकमेका कळंभा लागे, इंद्रियामध्ये परस्परात भांडणं होतील. प्रत्येक इंद्रिय म्हणेल हा माझा विषय आहे. लक्षात आलं का? आता तसा विचार केला तर ज्ञानोबराय बोलणार आहेत, म्हणजे शब्द, ते शब्द विषय कोणाचे आहेत खरे? श्रवण इंद्रियाचा विषय आहे, कानाने ऐकण्याचा विषय आहे. 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्या 5 ज्ञानेंद्रियाचे 5 काय आहेत? विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 काय आहेत? विषय. आणि या 5 विषयांचं सेवन 5 ज्ञानेंद्रियांकडून घडतं. शब्द विषयाचं सेवन कोण करतं? श्रवणेंद्रिय. स्पर्श विषयाचं सेवन कोण करतं? त्वगेंद्रिय. रूप विषयाचं सेवन कोण करतं? नेत्रेंद्रिय. रस विषयाचं सेवन कोण करतं? रसनेंद्रिय. आणि गंध विषयाचं सेवन घ्राणेंद्रिय करतं. ज्याच्या त्याच्या विषयाचं सेवन जे ते इंद्रिय करतं की नाही? असं होतं का कधी? कानाचा विषय शब्द आहे, तो त्वगेंद्रियांनी घेतला. त्वगेंद्रियाचा विषय स्पर्श आहे, तो नेत्रेंद्रियांनी घेतला नाही. ज्याचा त्याचा विषय ते इंद्रिय काय करतात? सेवन करतात. हे ठीक आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात, मी शब्दच असे वापरणार आहे की त्या शब्दावर आमचा हक्क आहे असं दाखवण्याकरिता या सगळ्या इंद्रियांचं एकमेकामध्ये भांडण लागेल. लक्षात आलं का? बोले, माझे जे शब्द असतील त्या बोलण्याविषयी हक्क दाखवण्याकरिता हा शब्द जणू आमचा आहे असं इंद्रियात काय लागेल? परस्पर भांडण लागेल. बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका, बोले इंद्रिया एकमेका कळंभा लागे. त्या शब्दावर हक्क दाखवण्याविषयी इंद्रियांमध्ये परस्परातच कलह लागेल. कसा लागेल? सहजे शब्द तरी विश्व श्रवणाचा, परी रसना म्हणे रसू हा आमुचा, घ्राणासी भाव जाय परिमळाचा हा तोची होईल. सहजे, सहज वस्तुस्थितीनं जर आपण विचार केला तर
शब्दो विशो श्रवणाचा, शब्दो श्रवणाचा विशो. शब्द हा कोणाचा विषय आहे? श्रवणाचा, कानाचा. खरं पाहिलं तर ज्याच्या त्या इंद्रियाला ते विषय वाटून दिलेले असल्यामुळं वस्तुस्थितीनं निसर्गतः हाच नैसर्गिक शब्द हा विषय कोणत्या इंद्रियाचा आहे? श्रवणेंद्रियाचा. पण रसनेंद्रिय म्हणेल रसना म्हणे रसू हा आमुचा, पण रसनेंद्रिय म्हणेल कोणाला? कानाला. तुझा काय संबंध? ते बघ त्या शब्दातून रस टपकतोय आणि रस विषय कोणाचा आहे? आमचा आहे. त्यामुळं ते तू ऐकण्याच्या भानगडीत पडू नको. त्या शब्दाला आम्ही चाखणार आहोत. लक्षात आलं का? इतके रसदार शब्द मी याच्यामध्ये प्रयोग करणार आहे त्या शब्दांचा. सहजे शब्द तरी विश्व श्रवणाचा. सहज विचार केला तर शब्द हा वास्तविक पाहिलं तर कोणाचा विषय? कानाचा विषय. तरी देखील जीभ काय म्हणेल की आमचाच रस विषय आहे म्हणून. घ्राणासी भाव जाय परिवाळाचा हा तोची होईल. आणि नाकाला सुद्धा असं वाटेल त्या शब्दामध्ये सुगंध असल्याची काय होईल? त्या नाकाला जाणीव होईल. त्यामुळं ते नाक देखील त्या शब्दावर कोणाचा हक्क सांगणार? आमचा. ते कान म्हणेल शब्द माझा विषय आहे. पहा म्हणेल कुठेही विचारून शास्त्राला. ती जीभ म्हणेल नाही नाही तुझा काही संबंध नाही, हा रस विषय आहे आणि तो आमचा विषय आहे. तेवढ्यात त्या नाकाला त्याच्यातून सुगंध आल्याची जाणीव होईल. कशातून? ज्ञानोबरायांच्या शब्दातून. आणि ते नाक त्यांना म्हणेल तुमचा काय संबंध? सुगंध गंध ग्रहण करणं हा कोणाचा विषय? माझा विषय. घ्राणासी भाव जाय परिमळाचा हा तोची होईल. असं इंद्रियांमध्ये परस्परात काय लागेल? भांडण लागेल. नवल बोलतीये रेखेची वाहनी, देखता डोळ्या पुरो लागे धनी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. नवल बोलतीये रेखेची वाहनी. नवल म्हणजे आश्चर्य. आश्चर्य असं आहे की बोलतीये रेखेची वाहनी, त्या बोलण्यातील सुंदर आणि रेखीव अशी शब्दचित्रांची ओळ बघितली की देखता डोळ्याही पुरो लागे धणी. डोळ्याची इच्छा काय होऊ लागेल? पूर्ण होऊ लागेल. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या या बोलाची रीतच अशी आश्चर्यकारक आहे. या बोलण्याची जी सरणी, रीती, पद्धती, म्हणजे कशा रीतीनं मी बोलतो हे पाहिलं तर डोळे देखील तृप्त बनतील आणि ते म्हणतील हे बोल नसून, हे शब्द नसून साक्षात रूपाची खानच, रूप विषयाचं कोठारच आहे. रूप विषय कोणाचा आहे? डोळा म्हणेल माझा आहे. नवल बोलती रेखेची वाहणी, देखता डोळ्या ही पुरो लागे धणी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. हे शब्द पाहिले आणि या बोलण्यामधली सुंदर आणि रेखीव असे शब्दचित्रांची ओळ म्हणजे बोलण्याची पद्धती, शब्दांची मांडणी पाहिली की त्या डोळ्यांची सुद्धा इच्छा पूर्ण होऊ लागेल. त्यांना सुद्धा आपलं जगणं सार्थक झालं असं वाटू लागेल. चांगलं आपण काहीतरी पाहिलं असं त्यांना वाटू लागेल आणि ते म्हणतील हा तर माझा विषय आहे. ही ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबरायांचे शब्द म्हणजे रूपाची खानच जणू काय झालेली आहे, उघडलेली आहे. आणि रूप विषय कोणाचा आहे? आमचा आहे. असे भांडणं या सगळ्या इंद्रियांमध्ये एकमेकात लागतील. हे कधी? ज्ञानोबराय म्हणतात मी ज्यावेळेस बोलेन त्या एका एका शब्दांना, अक्षरांना, शब्दांना बघून ही परिस्थिती होणार आहे. आणि ज्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात मी पूर्ण वाक्य बोलेन, आतापर्यंत हे चाललं होतं कशाचं होतं? एक एक शब्द मी जो योजील तो शब्द योजल्यानंतर या इंद्रियात कसे भांडणं लागतील हे सांगितलं. आणि ज्यावेळेस मी पूर्ण वाक्य बोलेन, एक वाक्य पूर्ण बोलेन, त्यावेळेस ते मन, त्याला अंतःकरण म्हणतो. करण म्हणजे इंद्रिय आणि अंतः म्हणजे आतलं इंद्रिय, हे बाकीचे बहिर इंद्रिय आहेत. आणि अंतःकरण म्हणजे मन, हे आतलं इंद्रिय, ते कुठं आहे? आत आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात मी ज्यावेळेस पूर्ण वाक्य बोलेन, पूर्ण पद निर्माण करील, बोलेन, त्यावेळेस ते मन आत आहे
पण ते बाहेर त्याला यावं की काय असं वाटेल. जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे, बोल भुजा ही आविष्करे आलिंगावया. जेव्हा अनेक वर्ण एकत्र होऊन संपूर्ण पद उभारलं जाईल, ही मागची जी घटना सांगितली ही एक एक अक्षर मी बोलेन तेव्हा ही होणार आहे. आणि ज्यावेळेस मी पूर्ण पद बोलेन, वाक्य नाही पद, एक पद, ज्यावेळेस मी पूर्ण पद बोलेन म्हणजे जेव्हा अनेक वर्ण अनेक अक्षर एकत्र येऊन पद निर्माण होईल, पद उभारलं जाईल. जेथ संपूर्ण पद उभारे, जेव्हा संपूर्ण पद पूर्ण होईल, तेथ मनची धावे बाहेरे, तेव्हा त्या पदाच्या भेटीसाठी अंतःकरणच बाहेर काय करील, धाव घेईल. ते मन त्याला पाहण्यासाठी बाहेर धावेल, ते आहे आत पण ते बाहेर काय करील, धाव घेईल. आणि बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया, आणि शब्दाला आलिंगन देण्याकरिता काय करील, बाहूंना देखील इच्छा होईल, हातांना देखील इच्छा होईल. त्या शब्दातील कोमल भाव पाहून त्याला जणू काय आलिंगन द्यावं असं हातांना सुद्धा वाटेल. आता हे झालं ज्ञानेंद्रिय, पण हे हात म्हणजे कर्मेंद्रिय, कर्मेंद्रियांना इच्छा निर्माण होईल की या ज्ञानोबरायांच्या या शब्दांना जणू काय करावं, आलिंगनच द्यावं. मला नाव आठवत नाही, कोणी मोठ्या लोकांनी सांगितलं होतं, या पैस खांबाच्या दर्शनाला कोणीतरी मोठी व्यक्ती ते आलेले असताना कोणीतरी शास्त्रज्ञ आहेत, ते आले, दर्शन केलं आणि ते त्यांच्यासोबतच्या लोकांना म्हटले, मला तर अशी भावना झाली या खांबाला काय करावं, आलिंगनच द्यावं असं वाटतंय म्हटले. आणि मग त्यांनी त्या खांबाला काय केलं होतं, आलिंगन दिलं. ज्ञानोबरायांचा साक्षात स्पर्श ज्या खांबाला झाला, तो दिव्य झालेला खांब, आणि ह्या खांबाला नुसतं दर्शन करावं असं नाही, मला तर काय वाटतंय म्हणे, आलिंगनच द्यावं असं वाटतंय. तसं ज्ञानोबराय म्हणतात, मी ज्यावेळेस संपूर्ण पद बोलेन त्यावेळेस मनच बाहेर धाव घेईल त्या पदाला पाहण्याकरिता, आणि बाहूंना हातांना सुद्धा इच्छा होईल या शब्दातील कोमल भाव पाहिला की हातांनाही इच्छा होईल की काय करावं, आता या शब्दांना काय करावं, आलिंगनच द्यावं. जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजा ही आविष्करे आलिंगावया. ऐसी इंद्रिये आपुलालिया भावी, झोंबती परी तो सरिसेपणीची बुझावी. जैसा एकला जग चेववी सहस्र करू, ऐसी इंद्रिये आपुलालिया भावी. याप्रमाणे सर्व इंद्रिये आपापल्या स्वभाव धर्माप्रमाणे आपापल्या विषयांच्या भावनेने झोंबती, या शब्दाला काय होतात, झोंबतात, झोंबतील. ज्ञानोबरायांनी सांगितलं आता यावर ज्या ओव्या झाल्या, या रीतीनं सगळी इंद्रिये आपापल्या विषयांच्या भावनेनं, जणू हा माझाच विषय आहे अशा भावनेनं आपापल्या स्वभाव धर्माप्रमाणे या शब्दांना झोंबतील. परी तो सरिसेपणीची बुझावी. आता हे पहा, हे पंच विषय जे आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि त्यांचं ग्रहण करणारे जी जी इंद्रिय आहेत त्या त्या इंद्रियांनी तोच विषय काय करता येतो, ग्रहण करता येतो. अन्य इंद्रियांचा विषय दुसऱ्या इंद्रियांनी ग्रहण करता येत नाही. हा, ती कानी केवी भरावी, लक्षात आलं, ती काय कानात घालता येईल का, रससोय चांगली जर उत्तम केली तर त्या रसनेंद्रियाचाच तो काय आहे, रस विषय आहे. असो, हा जो विषय आहे, शब्द विषय आहे, तो श्रवणेंद्रियांकडूनच ग्रहण होईल. तो शब्द विषय हा काही रूप विषय होणार नाही आणि डोळ्याला तृप्त करू शकणार नाही. तो शब्द विषय स्पर्श विषय होऊन त्वगेंद्रियाला तृप्त करू शकणार नाही. रस विषय आहे, तो रस विषय श्रवणेंद्रियाला तृप्त करू शकणार नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात, हे माझे बोललेले शब्द आहेत, हे शब्द काय करतील, परी तो सरिसेपणीची बुझावी. पण तो एकटा शब्द सर्वांची निराशा न करता सगळ्यांना सारखं समाधान देईल. लक्षात आलं का? ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी, याप्रमाणे सर्व इंद्रिये आपापल्या विषयांच्या भावनेने या शब्दाला झोंबतील. आणि मी
प्रयोग केलेला शब्द सुद्धा तो एकटा शब्द, पण सगळ्यांची निराशा न करता सर्वांना सारखं समाधान देईल. म्हणजे मी बोललेला शब्द श्रवणेंद्रियाची तृप्ती करील, मी बोललेला शब्द त्याच्यात सुगंध असल्यामुळं घ्राणेंद्रियाची तृप्ती करील, मी बोललेला शब्द रूप विषय आमचा विषय आहे, इतके सुंदर हे शब्द आहेत हे बघून त्या नेत्रेंद्रियाची सुद्धा काय होईल, तृप्ती होईल. मी बोललेला शब्द रसाळ असल्यामुळं रसनेंद्रियाची काय होईल, तृप्ती होईल. ऐशी इंद्रिय आपुला आलिया भावी. अशा रीतीनं सर्व इंद्रिय आपापल्या विषयांच्या भावनेने या शब्दाला झोंबतील. परी तो सरीसेपणीची बुझावी, पण तो सर्वांना सारखेपणानं समाधान करील. कसं बरं? उदाहरण दिलं, जैसा एकला जगचे ववी सहस्र करू. जसा सहस्र करू, कर म्हणजे हात, सहस्र म्हणजे हात, हजार. जसे हजारो किरण हेच जणू ज्याचे काय आहेत, हात आहेत. असा एकटा सूर्य सगळ्या जगाला काय करतो, जाग करण्याचं काम करतो. सूर्य एकच, पण सगळ्या जगाला जाग करण्याचं तो काय करतो, काम करतो. त्याप्रमाणे माझा तो शब्द या सर्व इंद्रियांना काय करील, समाधान करील. ते इंद्रिय हा आपला आपला विषय आहे असं समजून अशा भावनेनं या शब्दाला झोंबतील आणि सगळ्यांचंच काय होईल, समाधान होईल. बघा, ज्ञानोबरायांचे असे समर्थ शब्द आहेत, तुमच्या सगळ्या इंद्रियांची काय होईल, त्याने तृप्ती होईल. तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. तैसे त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण, या शब्दाचा जो व्यापकपणा आहे, असाधारण देखीजे, अलौकिक असा आहे. माझ्या या शब्दाचा व्यापकपणा जो आहे तो कसा आहे, अलौकिक आहे, असाधारण आहे. म्हणजे इतर शब्दात न दिसणारे धर्म या माझ्या शब्दामध्ये दिसून येतील. आणि व्यापक आहे म्हणजे स्पर्श रूप रसगंध या विषयांना व्यापणारा माझा काय आहे, शब्द आहे. तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीची. आणि पाहतया म्हणजे याचा जर विचार करून पाहिला तर भावज्ञा, जे भावज्ञ लोक आहेत, मर्मज्ञ लोक आहेत, अभिप्राय जाणणारे जे लोक आहेत, त्यांना या शब्दामध्ये चिंतामणीचे गुण फावती, चिंतामणीचे गुण दिसून येतील. कशामध्ये, माझ्या शब्दामध्ये. ज्याप्रमाणे एकला सूर्य सगळ्या जगाला काय करतो, जागा करतो. सूर्य एकच आहे पण सगळ्या जगाला जागा करतो. तसं माझा शब्द आणि त्या शब्दाने सगळ्याच इंद्रियांचं काय होईल, समाधान होईल. माझा शब्द हा अतिशय व्यापक आहे, शब्दाचं व्यापक पण अलौकिक आहे. आणि जे भावज्ञ आहेत, मर्मज्ञ पंडित जे आहेत, ते आपले अपेक्षित अर्थ पूर्ण करणारा जो चिंतामणी आहे, त्या चिंतामणीमध्ये जे गुण आहेत ते गुण माझ्या शब्दामध्ये आढळून या लोकांना येतील. कोणाला, भावज्ञांना, भाव जाणणारे. लक्षात आलं? 3 प्रकार करू आपण. शब्दज्ञ, ज्ञ म्हणजे जाणणारा बरं का. तज्ञ शब्द ऐकला असेल ना आपण, कान नाक घसा तज्ञ. लक्षात आलं का? डोळ्याचे तज्ञ, नेत्र तज्ञ, हृदय रोग तज्ञ. तज्ञ, तत् म्हणजे त्यातलं, ज्ञ म्हणजे जाणणारे, तज्ञ, ज्ञ म्हणजे जाणणारे. ते आमच्या अण्णा सांगायचे, वैकुंठवासी अण्णा, ते म्हणायचे तज्ञ म्हणजे त्यातलं जाणणारा. खरा अर्थ असा आहे, म्हणायचे तज्ञ म्हणजे बाकीच्या गोष्टीत आज्ञ. त्या गोष्टीत तज्ञ, मग बाकीच्या गोष्टीत आज्ञ. त्यांनी उदाहरण सांगितलं. म्हटले पूर्वी
जे वैद्य असायचे, तो एकच वैद्य सगळ्या रोगाचा इलाज करायचा. केवळ त्या नाडीवरूनच परीक्षा रोगाची करून नेमका काय रोग आहे त्याचं निदान करून त्याच्यावर इलाज करायचा, उपचार करायचा. किती बुद्धी असेल म्हणायची. आता आपली एवढी बुद्धी वाढली की प्रत्येक विषयाचा वेगळा तज्ज्ञ, त्याला दुसऱ्यातलं काही कळतच नाही म्हणे. डोळ्याच्या डॉक्टरला कानाचं कळेना, कानाच्याला हृदयाचं कळेना. त्यांनी आणखी गंमत केली होती. ते म्हटले एक माणूस एका प्रसिद्ध डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला. त्या डोळ्याचा डॉक्टर सुप्रसिद्ध होता, सगळीकडे त्याची ख्याती होती. आणि आपला डोळा दुखतोय म्हणून त्याला दाखवायला गेलं. त्याने तपासलं पण त्याच्या लक्षातच आहे ना डॉक्टरांच्या. याला देखील आश्चर्य वाटलं, एवढे डोळ्याचे प्रसिद्ध तज्ज्ञ आहेत, यांचं नाव एवढं मोठं आहे, आणि यांना डोळ्यात नेमका काय दोष आहे कसं काय कळेना. डॉक्टरांनाही कळेना. नंतर मग विचार केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, म्हटले असं आहे, तुमचा डावा डोळा दुखतोय, मी उजव्या डोळ्याचा तज्ज्ञ आहे म्हटले. म्हणजे ज्याला उजवा कळतोय त्याला डावा कळेना. तज्ज्ञ म्हणजे त्यातलं जाणणार, ज्ञ म्हणजे जाणणार, एवढंच लक्षात ठेवा. 3 प्रकार आपल्याला करायचे होते: शब्दज्ञ, अर्थज्ञ आणि भावज्ञ. इथं भावज्ञ शब्द आलेला आहे. शब्दज्ञ म्हणजे शब्दाला जाणणारा, म्हणजे शब्दाचं जे शास्त्र, व्याकरण शास्त्र, शब्द कैसा घडीजे, प्रमेय कैसे चढीजे, अलंकारू म्हणजे काय ते नेणे, ज्ञानोबाराय म्हणतात. पण खरी गोष्ट अशी आहे, शब्द कसा निर्माण करावा हे ज्ञानोबारायांनाच कळतं. शब्द निर्मितीचं जे शास्त्र त्याला म्हणतात व्याकरण शास्त्र. व्याक्रियन्ते व्युत्पाद्यन्ते शब्दाः अनेन व्याकरणम. व्याकरण म्हणजे शब्द कसा निर्माण होतो हे सांगणारं शास्त्र. त्या शास्त्रातला जो जाणकार आहे त्याला म्हणायचं शब्दज्ञ. दुसरा प्रकार मी सांगितला अर्थज्ञ, अर्थ जाणणारा. त्या शब्दाचा नेमका काय अर्थ आहे हे अर्थ जाणणारा. म्हणून तर अर्थ जाणला पाहिजे. अर्थाविन पोथी वाचून काय, त्या आपण जी वाचतो आहोत त्याचा काय कळावं माणसाला, अर्थ कळावा. आणि तिसरा प्रकार आहे भावज्ञ. शब्द कळावा, शब्दाचा अर्थ कळावा. पण अर्थ कळाला म्हणजे पुरेसा आहे असं नाही, त्या शब्दाच्या पाठीमागचा भाव कळावा, म्हणजे अभिप्राय, तात्पर्य. वक्तुरिच्छा तात्पर्यम. त्या वक्त्याची नेमकी भावना काय आहे या शब्दाच्या पाठीमागची, त्याला म्हणतात भाव. लक्षात आलं का? आणि ते जाणणारा जो आहे त्याला म्हणतात भावज्ञ. ज्ञानोबाराय म्हणतात असे जे भावज्ञ लोक आहेत, मर्मज्ञ लोक आहेत, त्या लोकांना हे माझे शब्द म्हणजे आपले अपेक्षित अर्थ पूर्ण करणारा जो चिंतामणी, त्या चिंतामणीमध्ये जे गुण आहेत ते गुण माझ्या बोलण्यात आढळून येतील. म्हणजे माझे बोल सुद्धा चिंतामणीप्रमाणे आहेत. आपल्याकडे कल्पतरू, चिंतामणी, परीस, कामधेनू या गोष्टी प्रसिद्ध आहेत. लक्षात आलं का? पाहायचं असेल तर जावं लागेल आपल्याला. त्या चिंतामणी म्हणजे चिंता हरण करणारा. ज्याच्याकडे चिंतामणी आहे त्याला कसली चिंता, त्याच्या मनात चिंता आली की ती चिंता दूर केलीच समजायचं. कोणी? त्या चिंतामणीनं. आपल्या मनातील इच्छा काय केल्या समजायच्या, पूर्ण केल्याच. त्या चिंतामणीमध्ये काय आहेत, हे गुण आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या शब्दामध्ये सुद्धा चिंतामणीचे गुण आहेत. हे लक्षात येईल कुणाच्या? भावज्ञ. पाहताया म्हणजे विचार करता. भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. भावज्ञा चिंतामणीचे गुण फावती. त्या भावज्ञ लोकांना चिंतामणीचे गुण काय होतील, आढळून येतील. म्हणजे ज्ञानोबाराय त्यांच्या स्वतःच्या शब्दाबद्दल बोलतात. मी जे समर्थ शब्द या ग्रंथामध्ये योजणार आहे हे शब्द कसे आहेत. म्हणजे आपण ज्ञानेश्वरीचा जर आश्रय करत असू, ज्ञानेश्वरीच्या आश्रयाला आपण गेलेलो असू, शरण गेलेलो असू, तर ज्ञानेश्वरीचे शब्द आपल्या जीवनामध्ये चिंतामणीचं काम करतील. आपल्याला चिंताच ठेवणार नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा अशा स्थितीला आपल्याला नेऊन घालतील. जर आपण
ह्या ज्ञानेश्वरीला शरण गेलेलो असू, तिचं पठन करत असू, पण कसं भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. ज्ञानोबा म्हणतात तैसे शब्दाचे व्यापक पण देखीजे असाधारण, पाहता या भावज्ञा फावती गुण चिंतामणीची. ज्ञानोबा स्वतःच्या शब्दाला म्हणतात माझ्या शब्दाचं व्यापक पण हे असाधारण आहे. आपण जे बोलतो शब्द रोज प्रयोग करतो हे साधारण आहेत, पण ज्ञानोबरायांचे शब्द काय साधारण नाहीत. ते त्यांच्याच शब्दाला म्हणतात माझ्या शब्दाचं व्यापक पण कसं आहे, असाधारण आहे. हे पहा, शब्द हा अर्थ प्रतिपादन करणारा असतो. शब्द बोललो की त्याचा काहीतरी काय असतो, अर्थ असतो, पण मर्यादित अर्थ प्रतिपादन करणारा असतो. शब्द मर्यादित अर्थाचं प्रतिपादन करणारा असतो, असा लौकिक काय आहे, नियम आहे. पण हे शब्द ज्यांच्या मुखातून बाहेर पडतात ते सर्वज्ञ आहेत, सर्वेश्वर आहेत, ज्ञानेश्वर आहेत. ते काय सामान्य आहेत का, नाही. त्यांचा शब्द मर्यादित अर्थाचं प्रतिपादन करणार नाही. त्यांच्या शब्दातून किती अर्थ निघतील, जेवढे काढू तेवढे निघतील. समुद्राहुनी खोल अर्थ भरीत, समुद्रात जेवढं खोल जावं तेवढे चिंतामणी म्हणजे हे मणी रत्न आपल्या हाताला लागतील. तसं या ज्ञानेश्वरीच्या शब्दामध्ये जेवढी बुडी आपण देऊ तेवढे अर्थरूपी नाना अर्थरूपी रत्न आपल्या हाताला लागतील. त्यांचा काही शब्द आपल्यासारखा सामान्य नाही. त्यांचा शब्द कुठपर्यंतही जाऊ शकतो. पैठणला त्यांच्यासमोर रेडा आणून उभा केला असता ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद असं म्हटल्याबरोबर त्याच्या मुखातून वेद बाहेर पडले. वेदाचा आरंभ करिता झाला पशु असं म्हटलेलं आहे नामदेव महाराजांनी. नुसते म्हटले ऋग्वेद बोल, त्याला काय शिकवलं का असं बोल असं उच्चारण कर त्याचा आवर्त, फक्त म्हटले बोल ऋग्वेद बोल. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद एवढंच म्हटले. पण त्यांच्या त्या शब्दाचा परिणाम असा झाला की तो पशु तो वेद बोलू लागला. लक्षात आलं का, कळालं का शब्दाचं साधारणत्व आणि असाधारणत्व. शब्दाची व्यापकता साधारणही असते आणि असाधारणही असते. आपल्या शब्दाची व्यापकता साधारण आणि त्यांच्या शब्दाची व्यापकता असाधारण, म्हणून ते स्वतःच्या शब्दाबद्दल बोलतात तैसे शब्दाचे व्यापक पण देखीजे असाधारण. हे पहा, सगळ्यांचे व्यवहार जे होतात ते शब्दाच्या माध्यमातूनच होत असतात. आपण जे एकमेकाशी संवाद साधतो ते कशाच्या माध्यमातून, शब्दाच्या माध्यमातूनच. आता काही शब्द अनेक अर्थाचं काय करतात, प्रतिपादन करतात. काही शब्द अनेक भाषेतून अनेक प्रकारच्या व्यवहारामध्ये काय केले जातात, वापरले जातात. पण ही जी व्यापकता आहे ती कशी आहे, साधारणच आहे. असाधारण व्यापकता शब्दाला येण्याकरिता ते शब्द ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातूनच निघावे लागतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातूनच ते यावे लागतात. ज्ञानोबाराय म्हणतात चिंतामणीचं रूपक करतात आणि चिंतामणीच्या रूपकानं त्या शब्दाच्या अर्थाची व्यापकता सांगतात. पण ते कोणाला कळेल म्हणतात, भावज्ञ. लक्षात आलं, भाव म्हणजे अभिप्राय, ते जाणण्याची दृष्टी ज्यांच्याकडे आहे, त्या शब्दाच्या पाठीमागचा भाव जाणण्याची दृष्टी ज्यांच्याकडे आहे त्यांना या माझ्या शब्दामध्ये चिंतामणी सारखे गुण दिसून येतील. चिंतामणी काय आहे, अलौकिक सामर्थ्य असलेला दुर्लभ असा काय आहे, एक मणी आहे. चिंतामणी दे चिंतिल्या अर्था, ज्या अर्थाचं चिंतन केलं त्याला प्रदान करणारा हा मणी आहे असं पुराणांतरी किंवा संत वचनांमध्ये देखील आपण वाचतो, आपल्याला आढळून येत. ज्ञानोबा म्हणतात चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. जो मनोरथ करील ते पूर्ण त्याचं होईल. चिंतामणी जर त्याच्या जवळ असेल तर एक आतुडे चिंतामणी फिटे सर्व सुखधनी, तुकोबाराय म्हटलेले आहेत. एक चिंतामणी प्राप्त झाला की सर्व सुख, ज्या ज्या सुखाची इच्छा करावी ते सर्व सुखाची इच्छा काय होईल, पूर्ण होईल. आपण बघून आलो पा ना तरी कामितयाची या इच्छा जै कल्पवृक्षू जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे. ते म्हटले माझ्या बोलण्याकडे आपण काय करावं,
अवधान द्यावं. कामना करणाऱ्यांची कामना ज्याप्रमाणे कल्पवृक्ष पूर्ण करतो, माझा शब्द, माझं बोलणं अगदी त्याचप्रमाणे बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. त्या कल्पवृक्षाप्रमाणेच तुमच्या कामना पूर्ण करणारं हे माझं बोलणं असेल, म्हणून आपण काय करा, लक्षपूर्वक माझं बोलणं ऐका. पण ते म्हणतात तैसे शब्दाचे व्यापक पण देखीजे असाधारण, पाहता या भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या या शब्दामध्ये इतर ठिकाणी न दिसणारे व्यापकपण दिसून येईल. तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे, पण कसं आहे, असाधारण. आपण पाहिलं आपल्या बोलण्याचं व्यापकपण हे साधारण आहे, आणि संतांच्या बोलण्याचं, त्यांच्या शब्दांचं व्यापकपण हे कसं आहे, असाधारण आहे. ज्याला भाव जाणण्याची दृष्टी आहे, तात्पर्य अभिप्राय जाणण्याची बुद्धी ज्याच्याकडे आहे, त्या व्यक्तीला या माझ्या बोलण्यामध्ये चिंतामणीचे गुण आढळून येतील. ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे. अजून बऱ्याचशा ओव्या आहेत, त्यामध्ये ज्ञानोबरायांनी त्यांच्याच शब्दाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. त्याचा विचार आपण नंतर करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदा नहे. व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदी पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टा विजय होवावे जी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरुवर्य बंशी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. Yeah.